जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सरदानमूर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. आदिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाल की जय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपण आता भगवंत ह्या प्रकरणामध्ये प्रवेश केलेला आहे. ह्यातील अनेक बोधवचनं आपण वाचली. आता पुढील बोधवचन आपण वाचून हे प्रकरण पूर्ण होईल. काल आपण शेवटचं बोधवचन वाचलं होतं की भगवंत हा कर्ता आहे अशी भावना झाल्यावर आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगणार नाही. भगवंताला माझे सर्व कळते, भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल असेच आपण वागू. काय सांगतात की भगवंत हा कर्ता आहे अशी भावना झाल्यावर आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगणार नाही. भगवंताला माझे सर्व कळते असे जर खरेच वाटले तर त्याला आवडेल तसेच आपण वागू. दोन गोष्टी इथे सांगितल्या आहेत महाराजांनी की भगवंत हा कर्ता आहे असं जर असेल तर आपण प्रत्येक गोष्ट त्याला सांगणार नाही, कारण तोच सर्व काही करतो आहे. हे तोच करतो आहे तर तो जे करणार, मी करता आहे म्हटल्यानंतर आपणाला प्रत्येक गोष्ट सांगावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट विचारावी लागेल, सांगावी लागेल, सर्व काही करावं लागेल. परंतु भगवंतच करता आहे असं म्हटल्यानंतर, असं निश्चय झाल्यानंतर आपणाला प्रत्येक गोष्ट सांगावी तशी लागणार नाही, कारण तोच करणार आहे. जेव्हा संपूर्ण डोर त्याच्या हाती सोपवली जाते त्यावेळेला ती कशी चालवायची हे त्याला पूर्णतः माहीत आहे. त्यामुळे इथे आपणाला सांगावं लागणार नाही की प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकताच राहणार नाही, कारण तोच जर करता आहे तर तो सर्व काही योग्य त्या रीतीनेच योजना करून करणार आहे. हे आहे, किंवा हाही विचार तो काय करणार आहे हाही विचार राहणार नाही की तो काय पद्धतीने करणार आहे. इतकं राहील की तो ज्या पद्धतीने करणार आहे तसं त्या पद्धतीने ते कार्य पार पडेल ही गोष्ट आहे. मग ते कशा पद्धतीने, काय पद्धतीने, हे कुठले संकल्प पण विशेष येणार नाहीत. ही गोष्ट आहे. थोडीशी रूपरेखा होईल कुठलाही कर्माची किंवा कार्याची, परंतु ती रूपरेखा असेल स्वतःच्या मनाची तयारी करण्यासाठी. परंतु जेव्हा आपण भगवंत करता आहे हा आपला निश्चय पक्का होतो तेव्हा ते कार्य कसं करायचं, कुठे थांबायचं, कुठपर्यंत केलं गेलं पाहिजे हे सर्व आपण त्याच्याच हाती सोपवतो आणि नकळत ते सोपवलं जातं आणि त्या पद्धतीने ते कार्य घडत जातं. तर हे आहे आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट सांगण्याची आवश्यकताही नाही पडत, कारण आपण जे काही कर्म करतो त्यामध्ये आपल्याला जाणवत असतं की हे त्यानेच केलेलं आहे. त्यामुळे हा तो सांगण्याचा आणि हा प्रकारच राहत नाही. सर्व काही तोच करतोय ही खात्री झाल्यानंतर सांगण्याचा प्रकार राहतच नाही ही गोष्ट आहे. जेव्हा मी करतो तेव्हा बाकी प्रत्येक कर्म विचारून करावी लागतील, मार्गदर्शन करून करावी लागतील, सांगून करावी लागतील, हे आहे. तर हा अनुभवाचा प्रांत आहे, अनुभवाचा भाग आहे. आपण जितकं समर्पण करू आणि प्रत्येक कर्म मध्ये जितकी स्वतःची कर्तृत्व भाव आपण हळूहळू कमी करत जाऊ तितकं राम करता ही भावना दृढ होत जाईल
आणि मग हे सर्व काही सांगण्याची गरज नाही पडत, ह्या अवस्थेला आपण येत जातो. तर ही गोष्ट आहे. त्यानंतर भगवंताला सर्व काही कळते हे जर मनात आहे, तर आपण जे काही चांगलं करणं, कुठलीही गोष्ट करणार हे त्याला दिसतंय. त्यामुळे हे शक्यतो आपल्या हातून हाच प्रयत्न राहील की तो मला पाहतोय. तर जितकं होईल तितकं आपण चांगलं राहण्याचा, वागण्याचा हाच आपला प्रयत्न सहजरीतीने होत असतो. हे इथे दिलेलं आहे. पुढे आहे की 78 आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. 79 आनंदरूप परमात्मा मिळवण्यासाठी सगुणोपासना पाहिजे. 79 आपण जिवंतपणे भगवंताचा अनुभव घेतला तर तो खरा. 80 समजा आपण एक व्यापार केला पण त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या माणसाने आपल्याला विद्या पैसा, ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. समजा आपण एक व्यापार केला पण त्यासाठी एकाने आपल्याला भांडवल दिले तर त्या माणसाला आपण कधीही विसरत नाही. त्याचप्रमाणे ज्या भगवंताने आपल्याला विद्या पैसा प्रकृती दिली त्याला आपण कधीही विसरू नये. 81 भगवंताची प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरवून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे. 82 सर्व अवतार एका भगवंताचेच आहेत. नारायण हा लहानपणाचा अवतार आहे, कारण तो सर्वांचा आदी आहे. राम हा तरुणपणाचा अवतार होय आणि कृष्ण म्हातारपणाचा अवतार समजावा. 83 भगवंत हा हिनाहून हीन आणि श्रीमंताहून श्रीमंत आहे. भगवंत हा हिनाहून हीन आणि श्रीमंताहून श्रीमंत आहे. 84 प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. 85 भगवंताचे होण्यामधली कृतार्थता विलक्षण आहे. भगवंताचे होण्यामधली कृतार्थता विलक्षण आहे. आपण जेव्हा भगवंताचे होतो तेव्हा ते होण्यात एक समाधान असतं, ते एक वेगळ्याच पातळीवरचं आहे. हे आहे ते अनुभवानेच कळणार. ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्याच आहेत. पुढे आहे 86 भगवंताचा आनंद कसा हे मला सांगताच येत नाही, पण तो कसा आहे हे दृष्टांताने सांगता येईल, पण ते काही खरे नव्हे. आनंद अनुभवूनच तो समजेल, त्यामुळे सांगता येणारा हा आनंद नाही आहे. 87 स्वर्ग मृत्यू आणि नरक या अवस्था निर्माण करणारा परमात्मा अर्थात त्या अवस्थांच्या पलीकडे असला पाहिजे. स्वर्ग मृत्यू आणि नरक या अवस्था निर्माण करणारा परमात्मा अर्थात त्या अवस्थांच्या पलीकडे असला पाहिजे. परमात्म तत्व हे सर्वांच्या पलीकडे आहे. जो या जगातच परमात्म्याचा झाला तो या 3 अवस्थांच्या बंधना पलीकडे सरळ भगवंताकडे गेला. जिवंतपणीच आपण त्याचे होऊन गेलो तर स्वर्ग मृत्यू नरक याने काही फरक नाही पडत, कारण जिवंतपणीच आपण त्याला ह्या अवस्थांच्या पलीकडे जातो आणि त्याची काही आपल्याला ना स्वर्गाची हाव वाटते ना मृत्यूची हाव वाटते व मृत्यूची भीती वाटते. आणि नरक आपण ज्याने भगवंताचा हात धरला त्याची सर्व काही कर्म ही त्या साधनेने आणि त्या कृपेने नष्ट होतात. त्यामुळे मृत्यूची आणि नरक प्राप्तीची मृत्यूची भीती राहत नाही. तसंच अनेकांना नरकात जाऊ का याची भीती, तर ह्या सुद्धा भीती निघून जातात. कारण सर्व पापाचा नाश करण्याचं सामर्थ्य नामामध्ये आहे, सत्संगतीमध्ये आहे, सद्विचारांमध्ये आहे, त्यामुळे सद्वासनेमध्ये आहे. त्यामुळे ही ज्याने भगवंताचा हात धरला साधतो आणि तो सदैव त्याची वृत्ती पूर्णतः तो आत्मसाक्षात्कार करत नाही तोपर्यंत असं त्याची छत्रछाया त्याची संतांची छाया त्याच्यावरती कायम राहते.
जन्मोजन्मी राहते हे आहे. त्यामुळे भगवंताचा आपण जेव्हा स्वर्ग मृत्यू, इथे काय सांगितलं, स्वर्ग मृत्यू आणि नरक या अवस्था निर्माण करणारा परमात्मा अर्थात त्या अवस्थांच्या पलीकडे असला पाहिजे. परमात्मा तत्व हे सर्वांच्या पलीकडे आहे. जो या जगांतच परमात्म्याचा झाला तो या 3 अवस्थांच्या बंधनापलीकडे सरळ भगवंताकडे गेला. तर त्यामुळे ह्या 3 अवस्थांचं त्याला काहीही स्वर्गाची हाव वाटत नाही. कारण स्वर्गापेक्षा सुद्धा भगवत साक्षात्कार, आत्मसाक्षात्कार हा सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे त्याला स्वर्गाची वासना पण राहत नाही. नरक प्राप्ती होईल ही भीती पण निघून जाते आणि मृत्यूची भीती सुद्धा राहत नाही. तर त्यामुळे आपण पूर्णतः निर्भय होतो आणि कारण आपण भगवंताचा हात धरलेला असतो. त्यामुळे ह्या 3 अवस्थांच्या पलीकडे असलेली अवस्थे आपण अप्रत्यक्षरित्या भगवंताचा हात धरल्यामुळे आपण प्रवेश करतो आहे. पुढे आहे की भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे. भगवंताने केलेली ही सृष्टी आहे तशीच सर्व जरूर आहे. तिच्यामध्ये बदल करायला नको, बदल आपल्यामध्ये करायला हवा. सृष्टी आपण घ्यावी कशी हे आपल्या माहिती पाहिजे. आता हे सृष्टी चक्र आहे. भगवंताने जे काही सृष्टी निर्माण केली आहे आणि जे काही जीवन चालतं सृष्टी जे निर्माण केलेले आहेत ते सर्व सृष्टीमधले सर्व आकार जसे निर्माण झाले तसे असणं आवश्यक आहे. आणि यात्रा आहे सृष्टीची. जशी आता आपली पण यात्रा असते, आपली जन्माला येतो आपण, मृत्यूपर्यंत आपली एक यात्रा चालू असते. तशी सृष्टीमध्ये अनेक घडामोडी चालत असतात आणि त्या सृष्टीचा आपण एक भाग आहे. त्यामुळे जशी सृष्टी चालली आहे तरीच आवश्यक आहे. कारण त्याने पूर्ण कल्याण केली अशी सृष्टी निर्माण केलेली आहे आणि त्यामध्ये जे काही बदल होत असतात ते बदल त्या टप्प्यामध्ये होणं गरजेचं पण आहे. त्यामुळे आता आपण पाहतो की सर्वत्र जे दिसत आहे ते समाधानाचं तसं वातावरण नाहीये, परंतु हे सुद्धा आवश्यक आहे. हा सृष्टीचक्राचा भागच आहे की सृष्टी सुरुवातीला अत्यंत शुद्ध पवित्र असणार आहे, नंतर ती हळूहळू गढूळ होत जाणार आहे. त्याच्यामध्ये अशुद्धी निर्माण होणार आहे, शुद्धता कमी होणार आहे, नंतर पूर्ण अशुद्ध अवस्था अशी येणार आहे आणि त्यानंतर पूर्णतः पुन्हा नव्याने सृष्टी पुन्हा ज्या अशुद्धीचा संवार होऊन पुन्हा नूतनीकरण होणार आहे, पुन्हा नव्याने सृष्टी निर्माण होणार. तर हे चक्र सतत घड्याळात कसे काटे एकामागून एक चालतात, तर त्याचप्रमाणे हे सृष्टीचक्र सदैव हे चालत असतं आणि ते त्या जे नियम भगवंताने आखून दिलेले आहेत त्या नियमाने ते चालत असतं आणि ते नियम आवश्यक आहेत. आणि त्या दृष्टीने सृष्टीत दिसणारी कोणतीही घटना, जरी आत्ता आपल्याला असं वाटत असेल आता इतकी उष्णता वाढली किंवा अनेकदा खूप प्रचंड पाऊस पडतो, पूरच येतो, अनेकदा खूप ऊनच पडतं, अनेकदा खूप थंडीच पडते, तर हे जे सगळं घडत असतं आपल्याला असं वाटतं हे फार चुकीचं चालू आहे. परंतु जी सृष्टीला संतुलित करण्यासाठीची धडपड ह्या गोष्टींमधनं होत असते हे इथे आहे. असंच एक कनेरी मठातले स्वामीजी आहेत, त्यांच्या प्रवचनांचं मध्ये लिखाण झालं आपल्याकडून. जवळजवळ लॉकडाऊनच्या दरम्यान ते स्वामीजींनी खूप सुंदर प्रवचन मालाच रोज ठेवली होती. लोकांचा साधकांचं मानसिक बळ वाढवण्यासाठी त्यांनी ती प्रवचनमाला ठेवली होती आणि त्यामुळे जवळजवळ 84 प्रवचनांचं लिखाण आपल्याकडून झालं होतं. 1200 पानं मोठे असे आपली मोठी पानं असतात A4 साईज, तेवढं लिखाण जवळजवळ ते रोजचे 7-8 तास लिखाण ते काम झालं. तर त्यामध्ये मला एक गोष्ट शिकायला मिळाली. स्वामीजींनी एक गोष्ट सांगितली एका शेतकऱ्या एका गावची. शेतकरी म्हणाली, भगवंताने जर आपल्या हातात दिलं तर आपण कधी पाऊस आणायचा, कधी तो कमी असला पाहिजे, जास्त असला पाहिजे, आपण व्यवस्थित करू शकतो. तर त्या पद्धतीने भगवंत पण म्हणतो की ठीक आहे, चला यावर्षी तुमच्या इच्छेनुसार होईल. तर त्यामध्ये असं होतं की त्यांनी सर्व काही
तर शेतकऱ्यांनी अगदी बेताने पाऊस पाडला, तसेच जास्त उष्णता निर्माण होणार नाही अशी व्यवस्था केली. आणि म्हणजे कुठल्याही पिकांना त्रास होणार नाही अशी त्यांनी निसर्गाची व्यवस्था ठेवली. परंतु असं करूनही त्यांना जे उत्पन्न मिळालं ते पहिल्यापेक्षा फार कमी होतं आणि फळ काही व्यवस्थित आलं नाही. तर ह्या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की जेव्हा निसर्ग हा कधी कधी अतिउष्ण असतो, कधी खूप जोरात पाऊस पडतो, कधी कधी दुष्काळ असतो, तर ह्या सर्व परिस्थितीमुळे आपली प्रतिकारक शक्ती वाढते आणि तशी पिकांची प्रतिकार शक्ती वाढल्यामुळे पीक त्यातून निभावून निघतं आणि त्यातून ते योग्य ते उत्पादन देत असतं. तर ही क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळ्या परिस्थितीतून जाणं आवश्यक असतं आणि तशी भगवंत व्यवस्था करत. परंतु शेतकऱ्यांनी जेव्हा सर्व वातावरण निसर्ग आपल्या ताब्यात घेतलं तेव्हा मात्र त्यांनी पिकांवरना अनुकूल असंच वातावरण निर्माण केलं. पिकांना कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीचा सामनाच करावा लागला नाही. त्यामुळे पिकांची अशी वाढ झाली, परंतु फळ निर्माण करण्यासाठीची क्षमता पिकांमध्ये नव्हती. त्यामुळे उत्पादन कमी झालं. तर विविध जीवनामध्ये विविध परिस्थितीतून गेलो असता आपली सुद्धा क्षमता वाढते, हे या उदाहरणातून स्वामीजींनी सांगितलं होतं, शिकवलं होतं. पुढे सांगते 20 भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. भगवंताचे अस्तित्व आपण जागृत ठेवले तर दरवर्षी जास्त उत्साह वाढेल आणि आनंदाचा वाढदिवस होईल. 21 आपल्याला असणारी तळमळ ही भगवंताची म्हणजे पूर्णत्वाची तळमळ आहे. नास्तिकाचा सुद्धा पूर्णत्वाकडे ओढा असतो, तेव्हा या तळमळीला भगवंत हेच औषध आहे. 22 भगवंत प्राप्त करून घ्यायला काही नवीन मिळवायचे असे नाही, फक्त आहे ते घालवायचे आहे. 23 सूर्य आणि त्याचे किरण हे जसे निराळे नाहीत, त्याचप्रमाणे मी आणि भगवंत हे वेगळे नाहीत. 24 जो दुःख देतो तोच सुख देतो. ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत आहे. जो दुःख देतो तोच सुख देतो. ज्याला शिक्षा देता येते त्यालाच ती कमी करता येते असा भगवंत आहे. भगवंत हा अत्यंत दयाळू आहे. लोखंडाने परिसाला मारले तरी त्याचे सोनेच बनते. त्याप्रमाणे भगवंताने भरताला भाऊ म्हणून तारला, विभीषण शरण आला म्हणून त्याला तारला आणि रावणाला शत्रू म्हणूनही तारला, पण त्याने तारल्याशिवाय कोणालाच सोडले नाही. तारण करता त्याचा उद्धार करणं, प्रत्येक जीवाचा त्याला आत्मसाक्षात्कार करून देणं हा भगवंताचा हे कार्यच आहे. त्यामुळे प्रत्येकाला भगवंताने तारलेलं आहे. 26 प्रत्येक गोष्टीत भगवंताची आठवण राहिली पाहिजे. गायनामध्ये ठरलेल्या वेळात ठरलेल्या सुरांत शब्द म्हणायचे असतात, त्यामध्ये भगवंताची आठवण राहणे कठीण असते. गायन ही मुख्यतः करमणूक आहे. भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे. भगवंताजवळ गायनापेक्षा सहज बोलणे खरे. तर इथं हे दिलेलं आहे की गायनाचं कारण तालासुरांकडेच लक्ष जातं, त्यामुळे भाव तसे हरून जातात. आपला सूर बरोबर लागतोय का, ताल बरोबर आहे का, इथं लक्ष जातं आणि त्यामुळे भगवंताचं अनुसंधान सुटतं, ही गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला जर भगवंताशी बोलायचंच आहे तर आपल्या साध्या सरळ भाषेत किंवा हे महत्त्वाचं आहे. 27 आपली बुद्धी अगदी लवचिक आहे. आपल्या वृत्तीवर कशाचाही परिणाम होतो, म्हणून आपल्या मागे भगवंताचा आधार हवा. 28 भूक लागली तर आईजवळ खायला मागावे, पण चोरी करू नये. तसे जगण्यापुरते भगवंताजवळ मागावे, पण जास्त मागू नये. काही सुंदर सांगितलंय. जास्त मागितलं तर ती चोरी केल्यासारखंच आहे. जास्त मागू नये. 29 भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. भगवंत अत्यंत जवळ आहे आणि अत्यंत दूरही आहे. तसाच तो सर्वव्यापी आहे, म्हणून तो आपल्याला दिसत नाही. 30 जो स्वतःपासून दूर आहे त्याला भगवंत दूर आहे. जो बाह्य दृष्टीने पाहतो त्याला भगवंत दूर आहे. जो अंतरंग पाहतो त्याला तो जवळ आहे. आपण मनुष्य जन्माला आलो हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे.
भगवंताने आपल्याला मानव म्हणून पाठवलं, जन्म दिला, तर हेच आपण भगवंताची होण्याची खूण आहे. कारण त्याला आस आहे की आपण त्याची अनुभूती करून घ्यावं, ही आस आहे. म्हणून आपल्याला मानवी जन्म मिळालेला आहे. तर त्याने आपलंसं केलेलं आहे. म्हणून भगवंताची होण्याची खूण हीच आहे की मनुष्य जन्माला आलो, हीच आपण भगवंताचे होण्याची खूण आहे. 31 सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे. सद्विचार, सत्शास्त्र आणि सद्बुद्धी ही प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहे. 32 भोग आणि दुःख यांत वेळ न घालवता भगवंताकडे लक्ष दिले पाहिजे. भोग आणि दुःख यांत वेळ न घालवता, दोन्ही गोष्टीत वेळ घालवतो आपण. चांगलं काही झालं तरी त्याच्या जल्लोषात असतो, काही वाईट झालं तर त्याच्या दुःखात असतो. तर या दोन्हीमध्ये आपला वेळ जात असतो. वेळ न घालवता भगवंताकडे आपण लक्ष दिले पाहिजे. 33 याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपल्याला आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. याच जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. इथे खूप छान सांगितले. सुविचार, चांगले विचार, चांगले आपल्याला सत्संगतीने काय शिकायचं आहे, जे आपण संतांच्या संगतीत राहतो, नामात राहतो आणि संतांच्या विचारांमध्ये राहतो, शिकवणींच्या, तर त्याच्यात आपल्याला काय शिकायचं आहे, तर आपल्याला सद्वासना आणि सद्विचार शिकायचे आहेत. कारण विचारांच्या आधारेच सद्विचार जेव्हा अंतरी प्रकट होऊ लागतात तेव्हा आपलं मन शुद्ध होऊ लागतं आणि मनामध्ये सद्वासना निर्माण होते आणि ज्या आधारे आपण भगवंताशी जोडले जातो. तर त्यामुळे इथे हे सांगितलं की या जन्मात सुविचाराने आणि सद्बुद्धीने भगवंत आपलासा करणे हे आपले खरे कर्तव्य आहे. त्यामुळे विचारांनाही महत्त्व आहे, विचारांना सुद्धा महत्त्व आहे फार. विचारही अत्यंत त्यावर काम करणंही आवश्यक आहे. पुढे आहे की 34 जगामध्ये असे कोणतेही दुःख नाही की जे भगवंताच्या आनंदाला विरजण घालेल. 35 सर्वांना शांती मिळावी हाच भगवंताचा हेतू आहे. ही शांती परिस्थितीवर अवलंबून नाही. 36 शांती एकपणात आहे, द्वैतामध्ये नाही. एकामध्ये ज्याचे मन गुंतले, ज्याने आपले मन भगवंताकडे ठेवले, त्यालाच शांतीचा लाभ होतो, मग त्याची इतर परिस्थिती कशीही असो. एकातच शांती, एकावरतीच पूर्ण एकच भगवंत आधार, जेव्हा एकच राहील तेव्हा खऱ्या अर्थाने शांत होतो माणूस. हे आहे. 37 सत्याची जाणीव झाल्याशिवाय भगवंताची ओळखण होत नाही. 38 भगवंताची भक्ती आल्हादकारक आहे. 39 जगात खरे सुखही नाही आणि दुःखही नाही. जगात सुखदुःख आहे असे जे आपल्याला वाटते ते अपुरे आहे, ते तात्पुरते आहे. खरे सुखदुःख भगवंताच्या संयोग वियोगामध्ये आहे. इथे आता खरं सुख-दुःख कोणतं हे सांगतायत महाराज, की आपल्याला जे सुख वाटतं, आत्ता सुख वाटतंय, आता समोर खूप छान पनीरची भाजी आहे, तर आपल्याला सुख वाटतंय. काय खूप कधीतरी आपल्याला महिन्यात 5-6 महिन्यात 2-4 महिन्यात जे काय आहे, रोज तर होत नसते किंवा आपण बाहेर जाऊन खात नसतो किंवा घरातही रोज होत नसते, तर तेव्हा ते सुख वाटतं. पण त्याचे जे पीसेस संपल्या ते जोपर्यंत लगेचच संपून ते संपलं की दुःख आहेच आहे. तर आणि जे दुःख वाटतं की आज एखादी गोष्ट नाही, उद्या मिळणार आहे ती किंवा काय, तर हे जे आहे हे आपल्याला ज्या गोष्टीचं सुख वाटतं किंवा ज्या गोष्टींचं दुःख वाटतं, तर खरं हे नाहीच आहे, हे तात्पुरते आणि बदलणार आहे. तर हे आहे. तर आणि ज्या गोष्टीचं सुख वाटतं तीच गोष्टी दुःखाला कारण असते, हेही आहे. तिचा उपभोग संपला की ती गोष्ट नाही आहे म्हणून दुःख वाटतं, तर आहे म्हणून सुख वाटतं. तर ह्या पद्धतीने तात्पुरतं सर्व काही. पण खरं सुख आणि दुःख कुठलं आहे, तर आपण भगवंताला विसरलो हे आपलं खरं दुःख आहे आणि त्याची आठवण झाली आपल्याला तर ते खरं सुख आहे. कारण भगवंताला विसरतो त्यावेळेला आपण ह्या मायेत अडकतो आणि तिथे अपूर्णता, अतृप्ती, असंतोष, असमाधान हे सर्व काही
चिकटतं आपल्याला आणि भगवंताचं स्मरण झालं की बाहेर कितीही अपूर्णता असली, कितीही चणचण असली, कितीही परिस्थिती बिकट असली तरीसुद्धा आपण भगवंताचं स्मरणात असल्यामुळे, त्याच्याशी आपलं नातं जोडलेलं असल्यामुळे आपणाला ह्या सगळ्याही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली आपली शांतता आतमध्ये टिकून राहते, आपलं समाधान टिकून राहतं, आपला धीर हा टिकून राहतो, हे इथे आहे. त्यामुळे खरं सुख आणि दुःख म्हणजे भगवंताच्या वियोगात आणि संयोगामध्ये आहे, हे इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे. पुढे आहे 40. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत. भगवंतामध्ये जे मिसळतात ते परत येत नाहीत. 41. भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणामध्ये राहावे. भगवंताचे नाम घ्यावे, त्याचे ध्यान करावे, त्याच्या स्मरणामध्ये राहावे. 42. भगवंताने आपल्याला ज्या स्थितीत ठेवले त्यात समाधान मानून त्याचा विसर पडू न द्यावा. 43. सत्य वस्तूला उपाधी फार असते, पण मुख्य सत्य अगदी थोडे आणि हलके असते. आपले शरीर एवढे मोठे असते, पण आपला जीव किती लहान असतो. त्याचप्रमाणे भगवंत अगदी लहान आहे. हे एवढे मोठे जग ही त्याची उपाधी आहे. तर हे इथे सांगितले. पूर्ण विश्व म्हणजे आपलं शरीर हे आपल्या आत्म्याची उपाधी आहे. तसंच हे संपूर्ण जग आहे, हे विश्व जे आहे त्या परमसूक्ष्म अशा भगवंताची उपाधी आहे. 44. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. मग बाकीचं हळूहळू सुटायला लागतं, त्यातला रस कमी होत जातो आणि आपणहून त्याग होतो, हे आहे. 45. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. माणसाला जे अत्यंत हितकारक असते ते शांतमय आणि आनंद स्वरूप असले पाहिजे. सत्य स्वरूपाची प्राप्ती झाल्याशिवाय ते मिळत नाही, म्हणून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी. 46. मनातून आपले भगवंताशी नाते असावे. 47. आपण एक दाना शेतात पेरावा आणि त्याच्या बदली 1000 दाणे घ्यावे, ही भगवंताची लीला आहे. बहुगुणी आहे भगवंत, हा बहुगुण. एक गोष्ट भगवंतासाठी केली, कुठल्याही रूपामध्ये असो, ती वेळ दिला किंवा प्रेम दिलं किंवा एखादं धन दिलं, एखादं काहीही दिलं, एक दाना कुठल्याही स्वरूपातला, एखादा विचार दिला, काहीही दिलं तरीसुद्धा ह्या विश्वात एक दाना पेरला की त्याच्या बदली 1000 दाणे येतात. म्हणजे एकाला एक हा हिशोबच नाही आहे भगवंताचा. भगवंताचा हिशोब हा अमर्याद आहे. एकाला एक, आता एकाला अनेक असा भगवंताच्या आणि भगवंताला आपण एक पाऊल टाकलं तो 1000 पावलांनी आपल्याकडे येतो, असं आहे. थोडंसं आपण प्रेम केलं की तो आपल्यावरती एवढा प्रेमाचा वर्षाव करतो की थोडंसं आपण लक्ष दिलं भगवंताकडे तर तो आपली प्रत्येक गोष्टीत एवढी काळजी घेतो जातीने. तर ही लीला आहे भगवंताची. आपण हे अमर्याद आहे, म्हणून भगवंताचं प्रेम हे आईवडिलांच्या किंवा कोणत्याही नात्याच्या प्रेमाच्या पलीकडे आहे, हे आहे. आणि त्यामुळे कारण आपलं सगळं व्यवहारात असतं, मर्यादित असतं. ही गोष्ट आहे. आपण ह्या शरीरात आल्यामुळे, आपण या जगात आल्यामुळे आणि आपण या व्यवहाराने आपलं वागतो, पण भगवंताची व्यवहारिक बुद्धी नाही आहे की आता हिने मला 1 रुपया दिला तर मी हिला 1 रुपया देऊ, असं नाही आहे. तर त्याची लीलाच अगाध आहे की तिने मला दिलं आहे ना, मग त्याच्यावर कितीतरी, कारण त्याच्याकडे भांडारच आहे. त्यामुळे आता आपण मर्यादित असतो, कारण आपल्याकडे मर्यादित असतं, त्याच्यामुळे आपण गोष्टी आपण मर्यादेतच अडकलेलो आहे. पण भगवंत हा अमर्याद असल्यामुळे त्याचं सर्व काही देणंसुद्धा ती लीलाच आहे. ज्याच्या घरात शांती तेथे भगवंताची वसती, ज्याच्या घरात शांती तेथे भगवंताची वसती. 49. माणसाचे मूळ स्वरूप भगवंताचेच असल्याने त्याला भगवंताची स्वाभाविक आवड आहे. जिथून आपण आलो आहे, जे आपलं उगमस्थान आहे, तिथे जाण्याची आपल्याला ओढ असतेच असते. त्यामुळे प्रत्येक जीवाला वाटतं त्याच्याकडे, भगवंताकडे जायला, कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने वाटतं, कोणत्या ना काही कारण असो तिथे, पण ते त्याला वाटतं.
प्रत्येक 50 प्रत्येकाला आनंद पाहिजे. आनंद हेच भगवंताचे स्वरूप आहे. म्हणून मुळामध्ये असलेली गोडी आपण अभ्यासाने वाढवावी. 51 भगवंत हा जर आपले मूळ स्वरूप आहे तर मग त्याचा अभ्यास करण्याचे काय कारण आहे? त्याचे कारण हेच की आपल्याला भगवंताची विस्मृती झाली आहे. 52 आपण सर्वांनी मी भगवंताकरिता आहे असे मनाने समजावे. 53 मारुतीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवावे. त्याचे ब्रह्मचर्य, भक्ती, दास्य आणि परोपकार करण्याची तऱ्हा या गोष्टी आपण शिकाव्यात. मारुती हा चिरंजीव आहे. ज्याची तशी भावना असेल त्याला अजूनही त्याचे दर्शन होईल. हे मारुतीचं दर्शन अनेकांना यात्रेमध्ये होतात, जे पायी यात्रा करतात किंवा त्यांना मारुतीचं दर्शन असं नाही की हनुमानाच्या रूपातच होईल असं नाही आहे, वेगवेगळ्या पद्धतीने होतं. हे आहे, ह्याच्या अनुभूती ऐकल्यात मी. नर्मदा परिक्रमा पायी यात्रा करणाऱ्यांना, अनेक साधकांना अर्थात तेवढी तयारी असावी लागते साधकाची पण, तर त्या अनुभूती आलेल्या आहेत. 54 विद्वत्ता अभिमान उत्पन्न करते, म्हणून विद्वत्ता आणि भगवंताची निष्ठा एके ठिकाणी सापडणे कठीण आहे. 55 मंदिरात आल्यावर भगवंताचे अस्तित्व भासले पाहिजे. मंदिरात येणाऱ्या 100 लोकांनी आपण भीक मागून खायला घालावे, पण आपण मंदिरात येणाऱ्या 100 लोकांना आपण भीक मागून खायला घालावे, पण आपण स्वतः मात्र आहे त्यामध्ये समाधान मानून राहिले पाहिजे. आपल्याकडे जो येईल त्याला आपल्यातले अर्धे द्यावे. अशा रीतीने जो मंदिरात राहील त्याला भगवंताचा आशीर्वाद आहेच. 56 जे हक्काचे आणि खात्रीने येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात. असे उत्पन्न मंदिराला असू नये, त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते. 57 मंदिरामध्ये मुक्त द्वार असावे, पण ते कोणाला? तर फक्त भगवंताच्या उपासकाला. भगवंताच्या उत्सवाला थोडेच लोक जमले, पण ते नामात राहणारे असले तर तो खरा आनंद आहे. उगीच पुष्कळ लोक जमावे हा हेतू नसावा. 58 भगवंत हा प्रेममूर्ती आहे, म्हणून मंदिरात जिकडे तिकडे प्रेम भरून टाकावे. दुसरा काय करतो हे न पाहता आपण काय करायला पाहिजे याचा विचार करावा. 59 भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरं बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उत्तम उपासना वाढविण्याचा प्रयत्न करा. 60 मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे आणि तेथे उत्तम उपासना चालावी. मंदिर हे नेहमी भिक्षेवरच चालवावे. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. 61 मनुष्य जन्माला आला की सगळी नाती त्याला आपोआप येतात. त्याचप्रमाणे परमात्मा आनंदरूप आहे असे म्हटले की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे. 62 भगवंत हा सहज साध्य आहे, पण सुलभ साध्य नाही. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय, म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही, त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तेथे संशय नाही. सहज साध्य आहे, भगवंत सहज साध्य आहे कारण तो आपल्या अंतरीच आहे, पण सुलभ साध्य नाही. सुलभ रीतीने लगेच मिळेल असं सहज आहे, पण सुलभ नाही असं दिलंय. निसर्गाने जे आपल्याकडे येते ते सहज होय, म्हणून सहज साध्य याचा अर्थ फलाची अपेक्षा नसणे आणि कर्तव्याचा अभिमान नसणे हा समजावा. सूर्याजवळ ज्याप्रमाणे काळोख नाही, त्याप्रमाणे ज्या अंतःकरणामध्ये भगवंत आहे तेथे संशय नाही असं इथे सांगितलंय. 110 आपण जिना चढतो ते जिण्यासाठी नसून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी असते. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य नसून जिना हे त्याचे साधन. वरच्या मजल्यावर जाणे हे साध्य असून जिना हे त्याचे साधन आहे. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा, व्रते, नेमधर्म ही साधने असून परमेश्वर प्राप्ती हे आपले साध्य आहे. पण परमेश्वर प्राप्ती बाजूलाच राहिली आणि आपण साधनांनाच घट्ट धरून बसलो आहोत.
हे असंच होतं, आपण त्या साधनांमध्येच अडकून जातो आणि जे अनुभवायचं आहे ते बाजूला राहतं. हे ते महाराज सावधान करत आहेत. 111. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावा. 112. मामलेदाराला बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटत नाही, चोराला मात्र त्याच्याबरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते. त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही, कारण ती त्याच्याच इच्छेने आली आहे अशी त्याची खात्री असते. अशी त्याची खात्री असते. त्यामुळे अनेक आपण मोठमोठे संत मंडळी पाहतो किंवा मोठी मंडळी पाहतो, तर त्यांच्याकडे अमाप सर्व असतं, पण तरी ते खूप त्यांचे पाय जमिनीवर असतात. काही त्याला स्पर्श केलेला नसतो, कारण ते त्यांच्या अंतरी ते सत्य जाणत असतात आणि त्यामुळे त्यांच्या मागे भरपूर नावलौकिक असतं, पैसा असतो, नावलौकिक असतं, सर्व काही असतं, तरीसुद्धा ते त्या उपाध्या त्यांना चिकटलेल्या नसतात, त्याची त्यांना भीती वाटत नसते आणि ते कार्यरत पण असतात, आत्मलीन पण असतात. हे इथे महाराजांनी सांगितलेलं आहे. 113. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. नामाचा अनुभव जसा नामातच घ्यायचा असतो तसा भगवंताचा अनुभव अनुसंधानात येतो. 114. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे, म्हणून संत संगतीने ते साधते. भगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे, म्हणून संत संगतीने ते साधते. कारण भगवंत हा निर्गुण निराकार आकार नाही आहे भगवंताला, त्यामुळे संतांनी भगवंताला साकार केलेलं आहे, संतांनी भगवंताला अनुभवलं आणि त्यामुळे संत संगतीनेच आपणाला भगवंत हवासा वाटू शकतो, त्याच्याविषयी प्रेम निर्माण होऊ शकतं. ह्या जगात संतच नसते तर आपल्याला भगवंत हवासा कधीच वाटला नसता आणि त्याच्याविषयी कधीच प्रेम निर्माण झालं नसतं. हे आहे. त्यामुळे संतांमुळे आपणाला माहीत पडलं की या जगात माणसापेक्षा पण वेगळा असा भगवंत आहे आणि मग आपलं भगवंतावरती प्रेम जडलंय किंवा आपलं तिथे शोध सुरू झालेला आहे. तर हे आहे. 115. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. आपण आपले मागले घडलेले सर्व भगवंताला अर्पण करावे, मग पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. पुढची जबाबदारी त्याच्यावर पडते. हे अशा पद्धतीने ही भगवंताच्या संदर्भातली बोध वचनं महाराजांनी उच्चारलेली, बाबांनी खूप सुंदर रीतीने आपणाला सांगितलेली आहेत. ही सर्व बोधवचन पूर्णतः आपलं आत्मपरीक्षण करण्यासाठी, आपला बुद्धी, आपले विचारांची दिशा पूर्णतः स्वच्छ करण्यासाठी, ज्ञानयुक्त करण्यासाठी मदत करणारे आहेत. त्यामुळे हा अभ्यास अत्यंत आवश्यक आहे बोधवचनांचा. जितकं नामसाधन महत्त्व आहे तितकंच ह्या आपल्या संतांच्या शिकवणीचं पण महत्त्व तितकंच आहे. कारण संतांची शिकवण आपल्याला समजले तर आपले भाव वाढतात, भावशुद्धीला मदत करतात आणि मग आपण करत असलेलं नामसाधन जे जसं आपणाला होईल त्या पद्धतीने ते भावपूर्ण होण्यामध्ये हे संतांची शिकवण, संतांची बोधवचनं अत्यंत उपयुक्त आहेत. आता पुढचं प्रकरण आहे की भक्ती.